घरकुल मनी रंगले, धाव किती मृगजळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाई वेसही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवही. अहो विचारवंत, आता कसला विचार करताय? नाही हो, कसला विचार नाही करताय मी. तू शांतपणे पडून राहा ना, कसला विचार नाही. आज प्रेम आहे म्हणून लग्न करण्याचा हट्ट करते ती, पण उद्या मॅरेज लाईफ सुरू होणार, त्यानंतर व्यवहार आडवा येईल, मग पैशाअभावी वादविवाद. बनवशील, नक्की बनवशील. मला पूर्ण खात्री आहे आणि विश्वास आहे कर्णिकांच्या रक्तावर. थँक्स अंकल. मी उद्याच नव्या कामाच्या शोधात जाईन. एवढं बोललास, खूप आनंद झाला बेटा मला, खूप आनंद झाला. पण ओम, तुला नवीन कामाच्या शोधात जायची गरज नाही. अरे कामच तुला शोधत आलंय. म्हणजे मला काही कळलं नाही. अरे बेटा, त्यावरच काम करत बसलो होतो मी. एक मिनिट, घे ही फाईल आणि वाच तूच, म्हणजे कळेल. कसा आहे हो, ज्या नवीन कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट मी मधुकर रावांना देणार होतो, तो आता तुला दिलाय. तू पूर्ण करायचं. थँक्यू अंकल, थँक्यू व्हेरी मच. मी तुमचे हे उपकार कसे फेडू? लग्न करून. ताबडतोब वृंदाशी लग्न कर. थँक्यू. काय काय होतं अंकल? अंकल काय होतंय? अंकल एक मिनिट, पाणी घेऊ का मी? पाणी थांब. अंकल अंकल वृंदा, एक काम कर, याच्यातनं डॉक्टर गुप्तेला फोन कर ताबडतोब. वृंदा अंकल. हा डॉक्टर गुप्ते. आणि तुझा राग तर अंकलवर आहे. मग श्री बरोबर बोलायला काय हरकत आहे? हे बघू, अंगाला हात लावू नकोस. तुला जे बोलायचं आहे ना तिथूनच बोल.
माझा राग शांत करायला आलायस? मग एक काम कर, तू इथे माझ्या समोर गुडघ्यावर बस. काय? अरे राग शांत करायला आलायस ना, मग बस ना गुडघ्यावर. हा काय प्रकार आहे? तुला पुळका येतोय का त्याचा? एक मिनिट, तुम्ही भांडू नका, मी बसतो. बस. कान पकड. ओम, म्हणालो ना, कान पकड. बर. म्हण, मी मूर्ख आहे. काय? माझ्या पुढे नाक घास. एक इंजेक्शन लिहून देतो, लगेच घेऊन ये. ठीक आहे. ओके. थांब, तू इथेच थांब, मी जाऊन घेऊन येतो. आलोच पटकन. वृंदा, बघतो गेला का? पप्पा गेला तो. गेला. अहो वसंतराव, काय हे? घाबरलो ना मी. काय डॉक्टर? आणि मला सुद्धा घाबरवलं. काय गरज होती हे सगळं करण्याची? हे वेडे, गरज होती म्हणूनच हे केलं ना. गरज नसती तर हे असलं नाटक केलंच नसतं मी. वृंदाचं लग्न दुसऱ्या कोणाच्या तरी लावून द्या असं म्हणत होता तो वेडा. इमोशनल झाला होता. पप्पा, तो इमोशनलच राहायला हवा ना. इमोशनल राहिला तर सेंटी होणार, आणि सेंटी झाला तर कंट्रोल करायला सोपं. अनुभवाचे बोल सांगतो ऐक. सेंटी माणसं कधी हातातून निसटू शकतात. एक मिनिट. हे नेमकं काय चाललंय, कोणी मला सांगेल का? हा आत्ता गेला, याला ओळखता तुम्ही? नाही, तशी खास काही ओळख नाही, पण आप्पा कर्णिकांचा नातू म्हणून ओळखतो मी त्याला. आता ती ओळख विसरायची. आता इथून पुढे हा वसंतराव देशमुखांचा घर जावई आहे हे लक्षात ठेवायचं. काय सांगता? हो, खरं तेच सांगतो. याला, या ओमला मध्ये मध्ये मला लग्न करायचं नाही, मला लग्न करायचं नाही असले झटके येतात, आणि त्यासाठी मला ही ट्रीटमेंट करावी लागते. नाही पप्पा, काही गरज नाही. त्याला मी हँडल करेन. तूच हँडल करायचंयस, कळलं ना? माझा फक्त बाहेरून पाठिंबा आहे, सपोर्ट.
आता एक गोष्ट लक्षात घे, फालतू वेळ वाया न घालवता ताबडतोब त्याच्याबरोबर लग्न लावून मोकळं व्हायचंय. कारण जोपर्यंत तुमचं लग्न होत नाही तोपर्यंत माझं छातीचं दुखणं काही बरं होत नाही. लग्न होईपर्यंत तुम्ही हे नाटक करणार? करावंच लागणार आहे. नाही नाही, काही गरज नाहीये. गरज आहे. बघितलंस ना माझा आजारपण बघून कसा घाबरा घुबरा झालाय. आता असंच त्याला प्रेशर खाली ठेवून मुंडावळ्या बांधायला लावणार. वसंतराव, हिच्यापेक्षा हिच्या लग्नाची घाई तुम्हालाच जास्त झालेली दिसते. होय डॉक्टर, कारण मला कुठलीही रिस्क घ्यायची नाही. कर्णिकांचं रक्त आहे ते. कधी काय करेल काही नेम नाही. पण पप्पा, म्हणून तुम्ही हे असं आजारपणाचं नाटक करणार का? तुला जेवढं सांगितलंय ना तेवढं काम कर, कळलं? अरे बाबा डॉक्टर गुप्ते, अहो, हे काय करताय? ठेवा हो, फी आहे तुमची. याची गरज आहे का? पण ठेवा हो, फी आहे. आलेल्या लक्ष्मीला नाही नाही म्हणायचं. ठेवा ठेवा ठेवा. हे बघा, याची काही गरज आहे का? आणि मोजायला लागले. अहो, ही फी जास्त आहे म्हणून मोजतो. मुद्दामच जास्त दिले. ठेवा. तुमच्या व्हिजिटिंग फी बरोबरच मी आजारी आहे असं समजून मला तपासण्याची जी ऍक्टिंग केली ना तुम्ही, त्या ऍक्टिंगचे जास्त पैसे दिलेत मी. ठेवा. बरं, आता पेशंटनी जास्त बोलायचं नाही, पेशंटनी आडवं झोपायचं असतं. ताबडतोब आडवे झोपा, नाहीतर तुमचा बाहेर गेलेला जावी परत येईल. झोपा बघू. तो येईपर्यंत थांबणार आहात तुम्ही? म्हणजे अहो, इंजेक्शन देणार कोण? अरे हो, इंजेक्शन तो आल. आय डॉक्टर, ही घ्या औषध. आणलंस का? हो. सांभाळ. आई, थांबा थांबा थांबा, मी करतो. हा, लवकर द्या. हो, त्रास सहन होत मी नाही. देतो इंजेक्शन देतो. बेटा वृंदा, मला सहन. अगं तिला बघवत नाही. ओम बेटा, तिला सांभाळायचा. आहे डॉक्टर इथे. तुझा बघ. हा, जा तू, जा. जा. कसलं इंजेक्शन देतोयस? साधं मल्टीव्हिटॅमिनचं इंजेक्शन आहे, काळजी करू नका. नीट दे बाबा, जास्त त्रास होईल ना. नाही, दे. हा. मर्मबंधातली ठेवही. चांगली होती बिचारी. काय पोरी, काय पोरी, काही म्हणालात का? कुठं तंद्री लागली? नाही नाही, कुठे काय? तू तसं नाही म्हणली तरी दिसतंय तसंच. काय झालं? काय प्रेम बिम झालं की काय?
मावशी अजिबात घाबरायचं नाही. हा हे बघ, घरातलं कोणी विरोध केला ना तर मी आहे तुझ्या बरोबर. नलिनी जाम खंडीकर. हा आता स्वतःचा संसार नाही टिकू शकले, पण तुझा बसवून देईल बघ. मावशी असं खरंच काही नाहीये. प्रेम हे लग्नानंतर करावं या विचारांची मी आहे. अगो बाय, म्हणजे या समद्यावर सगळा विचार करून झालाय वाटतं. हा काय विचार केलाय ग? काय हो मावशी, मस्करी करताय ना? मस्करी? अगं माझा चेहरा आहे ना थोडासा विनोदी आहे, पण मी गंभीरपणे विचारते. हा हे बघ, सांग ना, आहे ना गंभीरपणे विचारलं ना? काय सांग ना? तेच प्रेमाचं. पुरी त्याचं काय आहे ना, तशी तू समंजस आहे ग. अशी माझी धारणा आहे. म्हणजे कसं, तू जो काही विचार करशील तो विचार करूनच करशील ना. हाय, आता लई भाव खाऊ नको, सांग. मावशी, लग्नाआधी निवळ ओळखीवर प्रेम करायचं, अपेक्षा वाढवायच्या आणि लग्नानंतर त्या पूर्ण होत नाहीत म्हणून भांडत राहायचं. हे मला अजिबात पटतच नाही. आणि आऊ अप्पांना बघितल्यावर माझं ठाम मत झालंय, प्रेम हे लग्नानंतरच केलं गेलं पाहिजे. पण समज एखादं टोणगा आवडलं तर? त्याच्यात काय आवडलं ते महत्वाचं आहे. जर तो खरंच सुशिक्षित असेल, चांगल्या विचारांचा असेल तर मी घरी सांगेन, मग घरचे त्याचे परीक्षा घेतील. म्हणजे वर परीक्षा. आणि मग घरचे ठरवतील मी त्याच्याशी लग्न करणं योग्य आहे की नाही. सोपं आहे. सोपं आहे, सोपं आहे. खरे खरे अगदी समज सोपं करून टाकलं बघतो. पण घरच्या बाकीच्यांना का नाही कळत ग? तो टोणगा ओम प्रेमासाठी घर सोडलं. त्याचा थोरला भाऊ तो शिरी प्रेम मिळत नाही म्हणून चुकलो चुकलो चुकलो. मला काय करायचंय बाई या सगळ्यात नाक खुपसून. मर्मबंधातली ठेवही. पण आता ईशे निघालाच आहे म्हणून बोलून टाकते बघ. त्या शिरीचं लग्न करायचं घरात सांगून टाक. त्याच्यासाठी पोरगी बघा म्हणा. मी घरातली आहे ना हो. मग आपल्या भावाची काळजी घे की जरा. या क्षणाला त्याला जरा आपल्या माणसाची गरज आहे. आपली माणसं
मला कळतंय, पण काका काकूने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे ना. विचार करायला हवा. अगं त्यांना पैशाशिवाय काही दुसरं सुचतं का? हा? आता घरात एवढं समजा रामायण चालू आहे, पण तरी तुझे ते काका मधुकरराव गेले नागपुरात, आणि तुझी काकू सुषमाताई, त्यांना काय त्या किट्या पार्ट्यांशिवाय काही सुचतंय दुसरं? काका नागपूरला गेलेत? कधी? तुला ठाव नाही? दुपारीच. मी म्हणलं त्यांना, म्हणलं अहो जरा काम बाजूला ठेवा, पोऱ्याकडे जरा ध्यान द्या. राग इसरा, त्याला घरला घेऊन यावा. माझ्यावरच कावले आणि वरडले. नोकर माणसं ना आपली पायरी वळकून राहावं. मला काय मराना तिकडच. आता एवढं समजा ईशा निघाला म्हणूनच बोलले बरं का मी. अगं आणि इकडं कोणी बघू दे. थांब. हॅलो, हॅलो, ममा आहे का घरी? कोण बोलू राहिलं आणि कोणाचा मामा? मामा नाही, ममा. नलू मावशी, मी ओम बोलतोय. माझी ममा आहे का तिकडे? तुमची मम्मा कधी घरी असती क्या? मावशी, कोणाचा कॉल आहे? नाम लिया शैतान का और फोन शैतान का हाजिर. ओम शैतान का फोन आहे. हा बोला. नलू मावशी, स्वप्निता आहे का तुमच्या बाजूला? तिला द्या फोन. वासाला का आवाज आला हो तुम्हाला तिचा? हा देते दमा. घ्या, तुमच्याशी बोलायचंय. हॅलो, हा बोल ओम. अगं, ममा कुठे आहे? मगासपासून तिचा फोन लागत नाहीये. अरे ती मला तुम्हाला एक न्यूज द्यायची आहे. कसली? पुढच्या आठवड्यात लग्न करतोय मी. काय? ओम, तू लग्न करतोयस? असं वागणं शोभतं का यांना? सॉरी डॉक्टर गुप्ते, तुम्हाला तुमची फी सगळी मिळाली ना? मग तुम्हाला जेवढा रोल दिलेला आहे तेवढंच बोला.